लाजा इकडे तुम्ही घरी बसा राजीनामे देऊन. त्यालाच पत्र काढलं होतं की माग किंवा एक महिन्याच्या आतमध्ये ह्यांनी तहसीलदाराला पत्र काढलं 1 महिन्याच्या आतमध्ये प्रकरण निकाली काढा म्हणून. हा आणि हा स्थगिती देतो पुन्हा. आणि हा स्थगिती देतो. एवढा तर ह्यांचा चांगला खेळ चालू आहे. ह्यांच्या आका कोण आहेत? हा मी जरांगे पाटलाचं नाव घेतलं म्हणून ह्यांनी मला धमक्या द्यायला लावल्या. हा माझी फिर्याद घ्यायला तयार नाहीत पोलीस स्टेशनवाले. का तर मी जरांगे पाटलाचं नाव घेतलं म्हणून. आणि हे सगळं चालू आहे त्याच्यामुळे. फक्त मी जरांगे पाटलाचं का नाव घेतलं? हा तुला परळी तालुक्यात राहायचं असेल तर तुला जरांगेचं नाव घेता येणार नाही, जरांगे पाटलाचं. नाही तर तुझा पण संतोष देशमुख करू असं म्हणून मला धमक्या दिल्या. आणि पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशनला तक्रार घ्यायला तयार नाही. कोण आहेत ते धमके देणारे? नाव धमक्या देणारे भरपूर आहेत परळी तालुक्यामधले. ह्यांच्या हस्तगत ह्यांनी जे याच्यावरती माणसं मोठे केलेत ना, मातीच्या रोयट्या द्यायच्या, त्याच्यामध्ये मुरमाचं उत्खनन करायचं, ह्यांनी जे इकडचे सांभाळलेत ना ते सगळे धमके द्यायला लागलेत. 200 ब्रासची रॉयल्टी द्यायची आणि तिकडे 1000 ब्रास माती काढायची. हे तर तहसीलदाराचे कारनामे. असे कित्येक कारनामे आहेत त्याचे. फोनवर म्हणतो बोला म्हणून. फोनवर बोलायचा काय संबंध आहे? कागद काढला तू कागदाने बोल माझ्याशी. कागदानेच बोलाल मी तुला. कुठे गेला भरत? त्यानं आदेश काढला तर कोण्या आधारानं आदेश काढला, कोणता नियम त्याचा असेल का असेल त्याप्रमाणे पत्र घ्यायचं. याच सगळं हे करतो मी. तुम्हीच क्या हुआ वो अपने प्रकरण में जो है ना वो अभी उसके ऑफिस में बैठा हुआ है. रास्ते का था ना अपना. हाँ सुबह से इसमें है थोड़ा सा बोला था. हाँ अच्छा नहीं हाँ